हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज स्नेहा डायरीज। तर आज मी व्लॉगिंगची सुरुवात थोड्या वेगळ्या ठिकाणाहून करते, कारण अचानक आमचा एक प्लॅन ठरलाय की आम्हाला जायचंय आता पुरंदर किल्ल्यावरती। तर आम्ही त्यासाठी आता निघलोय। इतक्या लेट आम्ही जातोय, तर बघू आता किती वाजता पोहोचायला होते। आम्ही घरातून बाहेर पडलो, अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय। घरातून बाहेर पडलो त्यावेळेस ऊन होतं आणि आता अर्ध्या रस्त्याला आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते पूर्ण सगळीकडे पाऊस सुरू झालाय। तर किल्ल्यावरती आता किती मजा येणार आहे तुम्ही विचार करूच शकताय। तुम्हाला दाखवते। पाऊस भरपूर सुरू झालाय, गडावरती खूप मज्जा येणार आहे आता। ही आषाढी वारी होती 2026 ची। त्यावेळी हे दिवे घाटामध्ये बनवलेली ही कमान आहे, खूप सुंदर। हा आपला दिवे घाटातला रस्ता आहे। तुम्ही पहिला रस्ता जर पाहिला असेल तर आत्तामध्ये आणि पहिल्यामध्ये खूप फरक झालाय। रस्ता रुंदीकरण खूप जास्त झालाय। एक्स्ट्रा भाग सगळा काढून डोंगर फोडलेले डायरेक्ट आणि मोठे मोठे पाषाण फोडून रस्ता करतायत। रुंदीकरण खूप जास्त झाल्यामुळे आता सुविधा तर झाले, पण काही गोष्टींचे नुकसान आहेत, तसे फायदे सुद्धा बघायला मिळतात आपल्याला ह्या रस्त्याचे। ह्या घाटातून जाताना हा ज्यावेळी रस्ता रुंदीकरण होत होता त्यावेळेस इतके मोठे मोठे पाषाण लागले होते की हा रस्ता फोडण्यासाठी सुरुंग वगैरे लावून हा रस्ता रुंद करावा लागलाय। पाषाण किती मोठे आहेत ते तुम्ही पाहू शकताय। हे तुम्ही पाहताय हा दिवे घाट आहे। पहिल्या दिवे घाटामध्ये आणि आताच्या दिवे घाटामध्ये फार फरक आहे, कारण पहिला दिवे घाट हा वाहनांच्या साठी वगैरे छोटा होता, त्यामुळे आता त्याचे रुंदीकरण खूप जास्त होते। पूर्ण दगड फोडलेत आणि आता तो रुंदीकरण होतोय। काम चालू आहे, अजून पूर्ण नाही झालेलं। थोडा रस्ता बनलाय, थोडा अजून बनायचा आहे। काळा पाषाण आहे पूर्ण, आणि हा पाषाण फोडण्यासाठी त्यांना भरपूर दिवस लागतायत, कारण खूप दिवसापूर्वीपासून 1 वर्ष झाला असेल का हो कामाला। 1 वर्षापूर्वीपासून हा 1 वर्ष झालंय हे पूर्ण फोडण्यासाठी त्यांना लागतंय फक्त। हा व्ह्यू पहा। सगळे झुटून एक फोटो घेऊ शकतो आपण। पॉइंट असा आहे की लोक आता इथे थांबून पूर्ण व्हिडिओज आणि फोटोज क्लिक करण्यासाठी थांबलेली असतात। हे पहा गर्दी। भुट्टा पण मिळतो इथे। लोकांनी आता साईडला स्टॉल लावलेत भुट्ट्याचे वगैरे, आणि आता भुट्टा खाण्यासाठी लोक थांबतायत। हे बघा, आम्ही थांबतोय आता थोड्या वेळासाठी। हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना, ज्याच्यावरती धुकं उतरलेलं आहे, आता आपल्याला तिथं पोहोचायचं आहे। खालच्या रस्त्यावरती ऊन पडलेलं होतं आणि वरती डोंगरावरती पूर्ण सगळीकडे धुक्यानं आणि सावली पडल्यासारखी दिसत होती। वरती पाऊस सुरू होता, त्यामुळे हा डिफरन्स दिसायला लागलेला होता। जसेच आम्ही गड चढायला सुरुवात केली तर पाहिल्या तर दोन्ही साईडनं रांगाच्या रांगा गाड्यांच्या। त्यानंतर वरती गेल्यानंतर अर्ध्या गाड्या वरती अडकलेल्या होत्या। ट्रॅफिक इतकं जाम झालं होतं की आम्हाला खालीच गाडी पार्क करून वरती चालत जायला लागलं, कारण रिटर्न यायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती, इतक्या वरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या। रविवार होता, त्यामुळे भरपूर लोक ट्रेकसाठी गेलेले होते आणि ही दुपारची वेळ असताना सुद्धा इतकी गर्दी होती इथे। आम्ही जसजसे पुढे चालत जात होतो तसे आम्हाला डोंगरातून खाली पडणारे झरे, नंतर हिरवीगार झाडी, सगळीकडे पावसामुळं प्रसन्न वातावरण, इतकं सुंदर हवा चाललेली होती। खूप प्रसन्न वातावरण होतं गडाचं, अजिबात कंटाळा येत नव्हता ट्रेकसाठी। 4 व्हीलरची पार्किंग खाली होती आणि 2 व्हीलर थोडं अंतर वरती घेऊन आलेले होते लोक, आणि इथे पार्क केलेल्या होत्या सगळ्या। आम्ही जस्ट आता पुरंदर किल्ल्यावरती एंट्री केली। तिथे चेकिंग वगैरे झाली आणि चेकिंग करून आता आम्ही पुढे आलोय। तर पुढे आल्यानंतर इथे एक तळ आहे, कुठलं तरी पाणी साठलेलं ह्याच्यामध्ये जमा केलेलं आहे, तुम्ही बघू शकता।
पूर्ण सगळीकडे पावसाचं वातावरण झालंय. पूर्ण खाली ऊन पडलेलं होतं आणि वरती आल्यानंतर धुक्यानं पूर्ण समोरचा रस्ता सुद्धा आम्हाला दिसत नाहीये. आम्ही आता पुरंदर किल्ला चढायला सुरू केलाय. हे आहेत मुरारबाजी देशपांडे. मी शिवाजीचा मावळा आहे असे म्हणतच ह्या गडावरती प्राणाची आहुती देणारे हे एक महान मावळे आहेत आमचे. गडावरती वानर सेनेने पूर्ण धुमाकूळ घातला होता. कुणाच्याही हातात काहीही खायला जरी मिळालं तरी ते हिसकावून घेऊन खायला सुरुवात केलेली होती. तसेच लोक स्वइच्छेने सुद्धा सर्वांना खायलाही देत होते. बिस्किट्स ज्यांनी कॅरी केले होते आपल्यासोबत ते असेच माकडांच्या पिल्लांना वगैरे बिस्किट्स देत होते. आता आम्ही म्युझियम बघण्यासाठी निघलो होतो. तिथंच एक म्युझियम आहे गडावरती, तर ट्रेकला दुसऱ्या साईडने जावं लागतं आणि हे म्युझियम अलीकडेच आहे. तर इथे शिवाजी महाराजांचे जितके पण गड किल्ले आहेत तर त्यांची पूर्ण माहिती त्यांच्या फोटोसहित दिलेली आहे. वाचण्यासाठी खूप छान आहे. छोटीशी मूर्ती, संभाजी महाराजांची एक छोटी मूर्ती, फार छान आहे म्युझियम. आपल्या मावळ्यांनी जे भाले वापरले होते ते तिथे लावलेले आहेत. ज्या तलवारी वापरलेल्या आहेत त्या लावलेल्या आहेत. छान आहे, पाहण्यासारखं ठिकाण आहे हे. गडावरती हे एक मंदिर आहे जिथं आपल्याला पायऱ्या चढून थोडंसं वरती जावं लागतं आणि तिथे समोर महादेवांच्या समोरच एक नंदी बसलेले आणि त्यांच्यासमोर शिवलिंग असं एक मोठं मंदिर आहे हे. बाकीची सगळी मंदिरं आपल्याला छोटी छोटी बघायला मिळतील, पण हे एक मोठं मंदिर आहे आणि हे मध्यभागी आहे.
छान मंदिर आहे हे. गडावरती ट्रेक करत असताना आम्हाला पहिल्यांदा दत्तांचं मंदिर लागलं होतं आणि त्याच्यानंतर जितकी पण मंदिरं आम्ही बघितली ती सर्व महादेवांचीच मंदिरं होती. हे पण महादेव मंदिर होतं आणि यापूर्वी आम्ही 2 जागी दर्शनासाठी थांबलो होतो, तेही महादेव मंदिरच होते. पाऊस आणि थंडगार हवा असल्यामुळं मुलांनी मॅगी खाल्ली होती आणि इथेच आमचा ट्रेक आता संपला होता. आम्ही आता परतीच्या वाटेला लागलेलो होतो. मेन गडावरती ट्रेकला जाताना आपले मोबाईल फोन्स, कॅमेराज वगैरे सर्व गेटवरती जमा करून मगच पुढे जावं लागतं. मोबाईल फोन, कॅमेराज, लॅपटॉप, बॅग्स काहीच अलाउड नाही आहेत तिथे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्याला नजरेतच कैद करून ठेवावी लागते. आठवणी कॅप्चर करण्यासाठी अशा कोणत्याही वस्तू घेऊन जाणं आपल्याला अलाउड नाही आहे तिथे. मी ज्यावेळेस वरती जात होते त्यावेळी ह्या तळ्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय. पूर्ण धुक्यांनी हा तळा अजिबात दिसत नव्हतं आणि आता तुम्हाला हे पूर्ण दिसत असेल. खूप मोठं आहे, पाण्याने फुल्ल भरले. अजूनही वरती धुकं आहेच. फक्त ज्या रस्त्यानं आम्ही जातोय तो रोड क्लिअर झालाय, बाकी सगळीकडे धुके अजूनही आहे. आणि याचबरोबर हा व्लॉग इथेच संपवते. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.